नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इकॉनॉमिक्सच्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज थोडा पाय मुरगळला असल्यामुळे मी 1-2 दिवस थोडं बसून शिकवल, थोडा जास्त त्रास होतोय, पण आपले लेक्चर थांबणार नाहीयेत। तर काल आपण मर्कंटलिझम म्हणजे वाणिज्यवाद नावाची थेरी शिकलो। त्यामध्ये आपण मर्कंटलिझम आणि न्यू मर्कंटलिझम हे दोन्ही कन्सेप्ट शिकले। मर्कंटलिझम म्हणजे की जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त व्यापारामधनं सोने चांदीच्या स्वरूपात पैसे कमवून ते पैसे स्वतःकडे जमा करण्याकडे तुमचा जास्त कल असतो आणि हा कल असताना तुम्ही स्वतःच्या व्यापाराला संरक्षण देण्यासाठी खूप सर्व प्रकारच्या प्रोटेक्शनिस्ट पॉलिसीज फॉलो करता। आणि जे जुने तत्व होते 15व्या 16व्या 17व्या शतकामधील ही सेम तत्व आजही जपान, चीन, तैवान, सिंगापूर ही सर्व देश किंवा रिसेंटमध्ये अमेरिका हे सर्व देश स्वतःच्या प्रोटेक्शनिस्ट पॉलिसीमध्ये कसं फॉलो करतात हे आपण काल मर्कंटलिझम आणि न्यू मर्कंटलिझम या दोन कन्सेप्टमध्ये शिकलो। सध्या आपण क्लासिकल आंतरराष्ट्रीय ट्रेड सिद्धांत शिकत आहोत। आता आपण दुसरी महत्त्वाची थेरी शिकणार आहोत, ती आहे ॲडम स्मिथ यांनी दिलेली। त्या थेरीचं नाव आहे निरपेक्ष किंवा निव्वळ खर्च सिद्धांत किंवा ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेरी। इंटरेस्टिंग आहे। मी अगोदर तुम्हाला काय करतो, या थेरीबद्दलची थीम सांगतो। एकदा थीम तुम्हाला क्लिअर झाली की त्यानंतर आतमधला एक कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगणं मला सोपं जाईल। पहा, ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेरी काय म्हणते, समजा एखादा व्यक्ती आहे, एखादा देश आहे, या देशाला एखादी वस्तू बनविण्यामध्ये खूप जास्त ॲडव्हान्टेज आहे, तर या देशानं काय करावं, ज्या वस्तू मग हे ॲडव्हान्टेज का आहे, तर मग ते लेबर हे कारण असेल, कॅपिटल कारण असेल, कच्चा माल हे कारण असेल, रेग्युलेटरी मेथड्स त्यांच्या सोप्या असतील किंवा त्यांच्या आजूबाजूला मार्केट खूप मोठं अवेलेबल असेल किंवा त्यांच्या देशामध्ये टेक्नॉलॉजी अगोदर आलेली आहे, त्यांच्या देशामध्ये त्या पर्टिक्युलर उद्योगधंद्याबद्दल सुरुवात अगोदर झालेली आहे, हे खूप सगळे कारणं असू शकतात। आणि या सर्व कारणांमुळे त्या पर्टिक्युलर देशाला स्वतःचं त्या पर्टिक्युलर वस्तू बनवण्यामध्ये खूप जास्त ॲडव्हान्टेज आहे। मग इतर कोणत्याही वस्तू बनविण्यापेक्षा या देशानं जर ही एकच वस्तू बनविण्यामध्ये फोकस केला आणि या वस्तूची निर्यात केली तर या देशाला ही वस्तू स्वस्तात बनवून सुद्धा मिळेल। निर्यात केल्यामुळे परकीय चलन साठ्याची कमाई सुद्धा होईल आणि या कमाईमधनं जे काय सरप्लस म्हणजे जास्तीचे किंवा शिल्कीचे पैसे उरतील, हे उरलेले शिल्कीचे पैसे वापरून हा देश त्याला हव्या असणाऱ्या बाकीच्या वस्तू आणि सेवा विकत घेऊ शकतो। यामुळे ॲडम स्मिथ यांनी दिलेली ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेरी म्हणते, एखाद्या देशाला एखादी वस्तू बनविण्यामध्ये खूप जास्त एक्सपर्टीज असेल, ॲडव्हान्टेज असेल, तर त्या देशाने ती वस्तू बनविण्यामध्ये फोकस करावा, त्या वस्तूवरती फोकस करावा आणि इतर वस्तूकडे लक्ष देऊ नाही, असं या थेरीचं म्हणणं आहे। जेणेकरून काय होईल, अवेलेबल रिसोर्सेस, अवेलेबल लेबर, अवेलेबल कॅपिटल आणि अवेलेबल असणारं सगळं टेक्नॉलॉजी ही ती वस्तू बनविण्यामध्ये वापरता येईल आणि याचा सरळ फायदा असा होईल की तुमचं पैसेसुद्धा वाचतील, तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन उत्पादन खर्च कमी असेल, पैसे वाचतील, उत्पादन खर्च कमी असेल, तुमची वस्तू स्वस्त असेल आणि तुमची वस्तू स्वस्त असेल, तुम्ही स्वस्त वस्तू घेऊन जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विकण्यासाठी घेऊन आलात तर बाकीच्या देशांच्या तुलनेमध्ये जेव्हा तुमची वस्तू स्वस्त असते तेव्हा तुमची वस्तू जास्त विकत घेतली जाईल। यामुळं ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेरी ही फॉलो केली जावी। इथं बेसिकली एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सुरुवातीला मर्कंटलिझम थेरीनंतर ज्या थेरीचं सगळ्यात मोठं डिसॲडव्हान्टेज होतं की मर्कंटलिझम थेरीने सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी, सर्वसामान्य लोकांच्या राहणीमानाचा दर्जा, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, शिक्षण, आरोग्य, पर कॅपिटा इन्कम या सर्व महत्त्वाच्या घटकांकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं होतं आणि यामुळे मर्कंटलिझम थेरीवर खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली होती। मर्कंटलिझम थेरी ही वसाहतवादाची थेरी होती, एक्सपान्शनिस्ट थेरी होती। त्यामध्ये लोकांचं भलं होईल का नाही इकडे लक्ष न देता फक्त राजाकडे किती संपत्ती असेल, सैन्य किती मोठं असेल, आपण कोणता प्रदेश जिंकू शकतो, आपण कोणाला नामोहरम करू शकतो, याकडे फोकस होता। यामुळे मर्कंटलिझम थेरीकडे खूप जास्त टीका करण्यात आली। मर्कंटलिझम थेरी ही सर्वसामान्यांच्या हिताची नाही असं मानण्यात आलं। यामुळे ॲडम स्मिथ यांनी जी ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेरी निरपेक्ष खर्च सिद्धांत मांडला, याचा मुख्य उद्देश हा होता की इथून पुढं कोणत्याही देशाची संपत्ती मोजत असताना ही संपत्ती तुम्ही त्या देशाकडे किती सोनं आहे आणि त्या देशाकडे किती चांदी आहे याच्या स्वरूपात न मोजता त्या देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा कसा आहे याच्या आधारावरती मोजावा, हे ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेरीचं म्हणणं होतं। तर इथं परीक्षेच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा, मर्कंटलिझम थेरीचं म्हणणं होतं देशाची संपत्ती मोजत असताना त्या देशाकडे किती प्रमाणात सोनं आहे आणि त्या देशाकडे किती प्रमाणात चांदी आहे, सोनं आणि चांदी याच्या साठ्याच्या आधारावरती त्या देशाची संपत्ती मोजावं, हे मर्कंटलिझम थेरीचं म्हणणं होतं। तर
ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेअरीचं म्हणणं आहे की एखाद्या देशाकडे किती सोनं आहे आणि किती चांदी आहे याकडे लक्ष न देता या ठिकाणी त्या देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा कसा आहे यावरती फोकस करावा। राहणीमानाचा दर्जा म्हणजे शिक्षणाचा दर्जा, आरोग्याचा दर्जा, पर कॅपिटा इन्कम किती आहे, या लोकांना अवेलेबल वस्तू आणि सेवा आहेत की नाहीत, या वस्तू आणि सेवा विकत घेण्याची यांची क्रयशक्ती आहे की नाही, या सर्व गोष्टींवर फोकस करावा असं यांचं म्हणणं होतं। दुसरा सर्वात महत्त्वाचा फरक, जी मर्कंटलिझम थेरी होती, या मर्कंटलिझम थेरीने परकीय व्यापारावर खूप सर्व प्रकारची बंधनं टाकली होती, किंवा थोडक्यात मी तुम्हाला सांगेल की मर्कंटलिझम थेरी ही बंदिस्त परकीय व्यापाराची पुरस्कर्ती होती। परत एकदा सांगतो, मर्कंटलिझम वाणिज्यवाद ही जी थेरी आहे ही बंदिस्त परकीय व्यापाराची पुरस्कर्ती होती। मर्कंटलिझम थेरीचं म्हणणं होतं की तुम्ही जास्तीत जास्त निर्यात करावा, निर्यातीमधनं पैसे कमवावे आणि हे कमवलेले पैसे स्वतःकडे सोने आणि चांदीच्या स्वरूपात साठवून ठेवावे, लोकांवरती खर्च करण्याची गरज नाही। तर ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थिअरी ही मुक्त व्यापाराची पुरस्कर्ती होती। परत एकदा सांगतो, लक्षात ठेवा, ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थिअरी ही मुक्त परकीय व्यापाराची पुरस्कर्ती होती। म्हणजे तिचं म्हणणं होतं की तुम्ही तुमचा परकीय व्यापार बंदिस्त न ठेवता परकीय व्यापार खुला ठेवायला हवा, आयातसुद्धा योग्य त्या ठिकाणी करायला हवी, निर्यातसुद्धा योग्य त्या ठिकाणी करायला हवी, आणि हे करत असताना तुम्ही जे पैसे कमवत आहात हे कमावलेले पैसे लोकांच्या फायद्याला कसं येतील, लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी कसं कामी येतील याकडे लक्ष देणं ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेअरीचं म्हणणं होतं। राहील लक्षात? दोन महत्त्वाचे फरक लक्षात ठेवा। मर्कंटलिझम थेअरीचं म्हणणं होतं देशाची संपत्ती म्हणजे सोने आणि चांदीचा साठा, ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेअरीचं म्हणणं होतं देशाची संपत्ती म्हणजे लोकांच्या राहणीमानाचा दर्जा। दुसरा महत्त्वाचा फरक आहे, मर्कंटलिझम थेअरीमध्ये परकीय व्यापार बंदिस्त असावा असं म्हणणं होतं, ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेअरीमध्ये परकीय व्यापार मुक्त असावा असं यांचं म्हणणं होतं, परकीय व्यापार फ्री असावा असं यांचं म्हणणं होतं। आता आपण काय करूया, एक एक मुद्दा समजून घ्या। पहा, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो तुमच्या लक्षात येईल। तरी ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेअरी जी आहे याचा आधार कोणता आहे, तर 1776ला ॲडम स्मिथ यांनी एक महत्त्वाचं एस्से टाईप पुस्तक लिहिलं होतं, त्याचं नाव होतं द वेल्थ ऑफ नेशन्स। हे पुस्तक फेमस आहे, हे प्रत्येकाला माहीत असायला हवं। तुम्ही MPSCची तयारी करा अथवा नका करू, सर्वसामान्य कॉमन सेन्स आणि सर्वसामान्य जनरल नॉलेजच्या दृष्टीनं या पुस्तकाचं नाव महत्त्वाचं आहे। ॲडम स्मिथ यांचं नाव सुद्धा महत्त्वाचं आहे। या पुस्तकाचं नाव आहे द वेल्थ ऑफ नेशन अँड एन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन। वेल्थ ऑफ नेशन म्हणजे देशांची संपत्ती, आणि यामध्ये देशांची संपत्ती म्हणजेच देशाची संपत्ती मोजत असताना या देशाची संपत्तीचा आधार काय आहे, कोणते कोणते कॉजेस आहेत, कोणती कोणती कारणं आहेत ज्यामुळं या देशाची संपत्ती वाढलेली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही संपत्तीचं नेचर कोणत्या प्रकारचं आहे, नेचर म्हणजे स्वरूप कोणत्या प्रकारचं आहे। म्हणजे तुम्ही देशाची संपत्ती मोजताना ती कशाच्या आधारावरती मोजता, सोने आणि चांदीचा साठा याच्या आधारावरती मोजता, की संपत्ती मोजत असताना तुम्ही त्या ठिकाणी ही जी संपत्ती आहे किती पैशांचं उत्पादन झालं याच्या आधारावर मोजता, की लोकांच्या राहणीमानाच्या दर्जाच्या आधारावर मोजता, नेचर ऑफ वेल्थ अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन याच्या आधारावरती मोजता। इथं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, तो लक्षात ठेवायचा तो आहे, इथं बेस काय आहे तर लक्षात ठेवा, एखाद्या देशाची एखादी वस्तू इतर देशांपेक्षा जास्त चीपर म्हणजे काय, स्वस्त पद्धतीने उत्पादन करण्याची क्षमता असेल, हा या थीमचा बेस आहे। म्हणजे जी वस्तू तुम्ही स्वस्त बनवू शकता, स्वस्त बनवू शकणारी वस्तू तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात बनवा, त्या वस्तूमध्ये तुम्ही एफिशियन्सी मिळवा, स्पेशलायझेशन मिळवा, एक्सपर्टीज मिळवा, आणि एक्सपर्टीज मिळाल्यानंतर मग तुम्ही ती वस्तू एक्सपोर्ट करा, एक्सपोर्ट करून पैसे कमवा। व जी वस्तू तुम्ही एक्सपर्ट पद्धतीने बनवू शकत नाहीत, ज्या वस्तू बनवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त खर्च येतो, ज्या वस्तू बनवण्यासाठी तुमच्याकडे रॉ मटेरियल नाही आहे, टेक्नॉलॉजी नाही आहे, एक्सपर्टीज नाही आहे, मॅनेजमेंट नाही आहे, ही वस्तू तुम्ही काय करा, तुम्ही आयात करा, हे यांचं म्हणणं होतं। दोन देशांमधील व्यापार हा सरकारी धोरण किंवा हस्तक्षेपामुळे रेस्ट्रिक्ट होता कामा नये। पहा, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे थोडक्यात काय आहे, थोडक्यात LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन जो आजचा मुद्दा आहे, या मुद्द्याला कुठंतरी ॲडम स्मिथ हात घालतात। ॲडम स्मिथचं म्हणणं आहे की दोन देशांमधील व्यापार होत असताना हा व्यापार मागणी पुरवठ्याच्या आधारावरती व्हावा, हा व्यापार
मार्केटच्या मागणी पुरवठ्याच्या नॅचरल फोर्सेसनुसार व्हावा। हा व्यापार होत असताना या व्यापारामध्ये सरकारी हस्तक्षेप होता कामा नये, सरकारने कोणत्याही पद्धतीने हस्तक्षेप करता कामा नये। सरकारचा जर हस्तक्षेप झाला तर परकीय व्यापारातील जे नॅचरल फोर्सेस आहेत मागणी आणि पुरवठ्याचे ते रेस्ट्रिक्ट होतात, ते व्हायलेट होतात आणि जर हे रेस्ट्रिक्ट किंवा व्हायलेट झाले तर ऑटोमॅटिकली परकीय व्यापार नॅचरली चालत नाही आणि यामुळे या परकीय व्यापाराला सस्टेनेबिलिटी नसते। हा परकीय व्यापार खूप जास्त दिवस चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही। तर त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की सरकारी हस्तक्षेप कमी असावा। परीक्षेसाठी लक्षात ठेवा, इथं जे विचारलं जाऊ शकतं, ॲडम स्मिथ यांनी सरकारी हस्तक्षेपाला सपोर्ट केला की विरोध केला, तर लक्षात ठेवा ॲडम स्मिथ यांनी सरकारी हस्तक्षेपाला, परकीय व्यापारामधील सरकारी हस्तक्षेपाला विरोध केला। त्यांचं म्हणणं होतं हा जो परकीय व्यापार आहे हा नॅचरली मार्केटच्या मागणी पुरवठ्यानुसार, डिमांड सप्लायच्या फोर्सेसनुसार चालायला हवा। सरकारने या परकीय व्यापाराला आर्टिफिशियली स्वतःच्या सोयीनं पॉप्युलिस्ट मेजर म्हणजे लोकांना खुश करण्यासाठी विनाकारण यामध्ये हस्तक्षेप केला तर आर्थिक तत्त्व व्हायलेट होतील आणि जर आर्थिक तत्त्व व्हायलेट झाली तर ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी परकीय व्यापार हा लॉंग टर्म नसेल, हा फायद्याचा नसेल आणि त्या ठिकाणी कुठंतरी हा परकीय व्यापार नुकसान पोचवू शकतो, सस्टेनेबल नसेल, लॉंग टर्म नसेल आणि तुमच्या इकॉनॉमीला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान पोचवू शकतं। त्यामुळं परत एकदा रिपीट करतो, ॲडम स्मिथ यांचं म्हणणं होतं की परकीय व्यापार होत असताना या परकीय व्यापाराच्या मेकॅनिझममध्ये सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असावा, सरकारने हस्तक्षेप करता कामा नये। या ठिकाणी हा जो परकीय व्यापार आहे हा मार्केटच्या डिमांड सप्लायनुसार, मार्केटच्या मागणी पुरवठ्यानुसार नॅचरली होत जायला हवा असं यांचं म्हणणं होतं। इथे लक्षात ठेवा जे मी सांगितलेलं आहे, एखादा देश एखादी वस्तू चीपर आणि फास्टर, चीपर म्हणजे स्वस्त, स्वस्त म्हणजे काय, का स्वस्त होऊ शकतं तर ते वस्तू बनवण्यासाठी लागणारे जे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहेत, उत्पादनाचे घटक आहेत, लँड, लेबर, कॅपिटल, टेक्नॉलॉजी, जमीन, कामगार, भांडवल आणि तंत्रज्ञान, हे जर त्या देशाकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल, या फॅक्टर ऑफ प्रोडक्शन जर मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील तर ती वस्तू ऑटोमॅटिकली स्वस्त तर बनेलच, यासोबतच ती वस्तू खूप स्पीडनं बनवता येईल, चीपर आणि फास्टर बनवता येईल आणि जर ही वस्तू चीपर आणि फास्टर बनविण्यात आली तर त्या देशाने त्या वस्तूमध्ये स्पेशलायझेशन मिळवावं व ती वस्तू एक्सपोर्ट करावी, त्यामधनं जे पैसे येतील, जी कमाई येईल, या कमाईचा वापर ज्या वस्तूमध्ये या देशाला एक्सपर्टीज नाही आहे, खूप जास्त स्ट्रेंथ नाही आहे, ती वस्तू आयात करण्यासाठी याचा वापर करावा असं यांचं म्हणणं होतं। यामुळे इथं सरळ सरळ यांचं म्हणणं आहे की ज्या वस्तूमध्ये स्पेशलायझेशन नाही आहे ते तुम्ही नंतर मिळवा। असं इथं लक्षात ठेवा, एखादा देश एखादी वस्तू चीपर आणि फास्टर बनवू शकत असेल तर त्याने त्या वस्तूमध्ये स्पेशलायझेशन मिळवावं, दुसऱ्या देशाने दुसऱ्या वस्तूमध्ये मिळवावं, जेणेकरून हे दोन्ही देश काय करतील, एकमेकांची गरज भागवतील, एकमेकांच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या फुलफिल करतील। याचा फायदा काय होतो तर इथं लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येतो, एखाद्या देशाने ज्या वस्तूमध्ये एक्सपर्टीज आहे त्यावर जर फोकस केलं तर याचा फायदा काय होतो। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, ती वस्तू बनविण्यामध्ये त्या देशाला खूप मोठ्या प्रमाणात एफिशियन्सी मिळते। एफिशियन्सी हे पहा ना, तुम्ही विनाकारण प्रत्येकच गोष्ट बनविण्याच्या मागं न लागता एका गोष्टीमध्ये जर एक्सपर्टीज मिळत असाल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या वस्तूमध्ये एक्सपर्टीज मिळते, एफिशियन्सी वाढते, तुम्ही कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये, कमी तंत्रज्ञानामध्ये आणि कमी कच्च्या मालामध्ये ती वस्तू बनवू शकता, कमीत कमी इनपुट टाकून तुम्ही ती वस्तू बनवू शकता, ऑटोमॅटिकली तुमचा खर्च कमी होईल। दुसरा फायदा होतो की तुमचं लेबर स्किल्ड बनतं, ज्याचा फायदा असा आहे की तुम्ही स्वतः ऑब्झर्व करत असाल, काही देशांकडनं कंटिन्युअसली इलेक्ट्रॉनिक्स वस्तू एक्सपोर्ट केल्या जातात का, कारण त्या देशांनी त्या वस्तूमध्ये एक्सपर्टीज मिळवलेलं असतं, ते त्याच वस्तू बनवितात। त्यामुळे काय आहे, इथं महत्त्वाचा मुद्दा आहे की लेबर स्किल्ड बनतं। एकच वस्तू जेव्हा लेबरला पुन्हा पुन्हा बनवावी लागते तेव्हा ऑटोमॅटिकली लेबर स्किल्ड बनतं आणि ती त्या वस्तू जास्तीत जास्त एक्सपोर्ट करू शकतं। उत्पादनाचा गती वाढते, उत्पादनाची गती वाढली की ऑटोमॅटिकली तुमची वस्तू मार्केटमध्ये डिमांड जेव्हा असेल तेव्हा अवेलेबल होते, मार्केटमध्ये अवेलेबल झाली की मार्केटला शाश्वतता असते की अरे ही वस्तू आपल्याला डिमांड केल्या केल्या लगेच अवेलेबल मिळते, मार्केट दुसऱ्या वस्तूसाठी ट्राय करत नाही। मार्केटमध्ये शॉर्टेज असलं की आत्ताची कंडिशन वेगळी आहे, शॉर्टेज असलं की तो कंझ्युमर दुसरी ऑल्टरनेटिव्ह वस्तू ट्राय करतो। तर फास्टर वस्तू बनवण्याचा फायदा असा आहे की वस्तू मार्केटमध्ये अवेलेबल होते, तुमच्याबद्दलची रिलायबिलिटी वाढते आणि तुमचं प्रोडक्ट क्वालिटी बनतं। क्वालिटी का बनतं, कारण तुम्ही कमी खर्चात बनवताय आणि यामुळं मार्केटमध्ये स्वतःची पत निर्माण करण्यासाठी, स्वतःची क्रेडिबिलिटी निर्माण करण्यासाठी
किंवा स्वतःची ब्रँड कॉन्शियस निर्माण करण्यासाठी ऑटोमॅटिकली या ठिकाणी तुम्ही चांगल्या क्वालिटीचं उत्पादन देण्याचा प्रयत्न करता आणि वस्तू स्वस्त बनते। एवढे सगळे घटक असतील तर ऑटोमॅटिकली तुमची वस्तू स्वस्त आणि सहज आणि स्पीडनं उपलब्ध होते। तुमची वस्तू स्वस्त, सहज आणि स्पीडनं जेव्हा उपलब्ध होते तेव्हा ऑटोमॅटिकली मार्केटमध्ये, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तुमची वस्तू विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढतो। तुमच्या वस्तूच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी वाढते आणि तुमची वस्तू जास्त विकली गेली की ऑटोमॅटिकली स्पर्धात्मकता वाढते, एक्सपोर्टची कॉम्पिटिटिव्हनेस वाढते। क्लिअर? हा सगळ्यात मोठा फायदा आहे। इथं पुढची महत्त्वाची बाब आहे, याचा फायदा काय होईल तर देशांना फायदा होईल। मी एका वस्तूमध्ये एक्सपर्ट आहे, तुम्ही दुसऱ्या वस्तूमध्ये एक्सपर्ट आहे। तुम्ही जी वस्तू बनवता त्यामध्ये मी एक्सपर्ट नाहीये, पण तरीही जर मी ती वस्तू बनविण्याचा प्रयत्न केला तर ऑटोमॅटिकली माझी स्पर्धात्मकता, माझी एनर्जी, माझा पैसा, माझं भांडवल, माझं लेबर त्यामध्ये अडकून पडेल आणि ती वस्तू मला महागात बनवावी लागेल आणि याचा माझ्या इकॉनॉमीला मोठा लॉस होईल। याऐवजी ज्या वस्तूमध्ये मी एक्सपर्ट आहे ती वस्तू मी चांगली बनवणार, तुम्हाला स्वस्तात विकणार। तुम्ही ज्यामध्ये एक्सपर्ट आहात ती वस्तू तुम्ही बनवणार, स्वस्तात बनवणार, चांगल्या क्वालिटीची बनवणार, ती वस्तू तुम्ही मला विकणार। आपल्या दोघांना फायदा होतो, आपल्या दोघांचा खर्च वाचतो। खर्च खास करून यामुळे वाचतो कारण ज्या वस्तूमध्ये आपण एक्सपर्ट नाही आहेत ती वस्तू आपल्याला बनवावी लागत नाही, आणि ज्या वस्तूमध्ये आपण एक्सपर्ट नाही आहे ती वस्तू जर आपल्याला बनवावी लागत नसेल तर आपल्या लेबरचा खर्च वाचतो, भांडवलाचा खर्च वाचतो, कच्च्या मालाचा खर्च वाचतो, तंत्रज्ञानाचा खर्च वाचतो आणि आपल्या गरजेनुसार ती वस्तू आपल्याला खूप सहज प्राप्त होते। यामुळे देशांना फायदा होतो। ट्रेड कॉम्प्लिमेंटरिटी वाढते, व्यापाराची समर्पकता वाढते। ट्रेड कॉम्प्लिमेंटरिटी वाढते, व्यापाराची समर्पकता वाढते। म्हणजे काय होतं, एकमेकांची कॉम्प्लिमेंटरिटी बिल्ड झाली की ऑटोमॅटिकली आपण एकमेकांबद्दल आश्वस्त होतो आणि जेव्हा हे दोन देश एकमेकांबद्दल आश्वस्त होतात तेव्हा त्या ठिकाणी आपण ती वस्तू खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकतो आणि या दोन वस्तूंबरोबरच आपण इतर वस्तूंमध्ये सुद्धा व्यापार करण्यासाठी सुरू करतो। एकमेकांसोबत चर्चेद्वारे, एकमेकांसोबत इतर गोष्टींच्या मार्फत आपण या वस्तूंचा व्यापार वाढवतो आणि आपल्याला लॉंग टर्ममध्ये फायदा होतो। सो लक्षात ठेवा, ट्रेड कॉम्प्लिमेंटरिटी, व्यापाराची समर्पकता वाढते आणि आपल्याला फायदा होतो। त्यानंतर पुढचा आहे मगाशी मी सांगितलेला फरक, ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेअरीनुसार देशाला जर स्वतःची संपत्ती मोजायची असेल तरी संपत्ती मोजताना ही संपत्ती तुम्ही सोने चांदी यामध्ये मोजता कामा नये। सोने चांदीमध्ये संपत्ती मोजण्याचं काम कोणाचं होतं? हे मर्कंटालिझम थेअरीचं होतं, वाणिज्यवाद या थेअरीचं होतं। ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेअरीचं म्हणणं आहे तुम्ही तुमच्या देशातील संपत्ती मोजत असताना लोकांचा राहणीमानाचा दर्जा हा आधार असायला हवा। लोकांना शिक्षण किती मिळत आहे, लोकांच्या आरोग्याचा दर्जा कसा आहे, लोकांचं पर कॅपिटा इन्कम कसं आहे, हा बेस तुम्ही नजरेसमोर ठेवून या ठिकाणी तुम्ही तुमची संपत्ती मोजायला हवी असे यांचं म्हणणं आहे। हा महत्त्वाचा फरक लक्षात ठेवा। सांगितलेले दोन फरक परत एकदा रिपीट करतो। मर्कंटलिझम थेअरीचं म्हणणं होतं देशाची संपत्ती मोजत असताना ही संपत्ती सोने आणि चांदी याच्या साठ्यानुसार मोजली जावी। ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेअरीचं म्हणणं आहे देशाची संपत्ती मोजत असताना ती सोने आणि चांदी याच्या साठ्यामध्ये न मोजता तुमच्या देशाच्या व्यक्तीचा राहणीमानाचा दर्जा कसा आहे या राहणीमानाच्या दर्जाच्या आधारावरती देशाची संपत्ती मोजली जावी। हा पहिला फरक होता। दुसरा महत्त्वाचा फरक होता मर्कंटलिझम थेअरी म्हणजेच वाणिज्यवादाची थेअरी। या सिद्धांताने मुक्त व्यापार धोरणाला विरोध केला होता, मुक्त व्यापार धोरणाला सपोर्ट केलेला नव्हता। त्यांचं म्हणणं होतं व्यापार हा बंदिस्त असावा, व्यापार हा आपल्या स्वतःला फायदा होईल असा असावा, व्यापारामध्ये आपण जास्तीत जास्त निर्यात करावी, कमीत कमी आयात करावी, परकीय व्यापारामध्ये आपल्याला सरप्लस राहावा, या प्रकारचा नॅरो इंटरेस्ट असणारा संकुचित वृत्तीची मर्कंटलिझम थेअरी होती। ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेअरीनं मात्र सांगितलं की ट्रेड कॉम्प्लिमेंटरिटी असावी, व्यापाराची समर्पकता असावी, दोन्ही देशांना फायदा व्हावा, परकीय व्यापार मुक्तपणे चालणारा असावा। राहील लक्षात, हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा। आता आपण शिकणार आहोत पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तुलनाजन्य खर्च सिद्धांत। थोडा इंटरेस्टिंग आहे। एकदा 2 मिनिटं काय करा, हा व्हिडिओ परत एकदा रिवाइज करा, एकदा पाहून घ्या, तुम्हाला एक बेसिक अंदाज येऊन जाईल आपण काय शिकलो आहोत। मर्कंटलिझम थेअरी नंतर दुसरी महत्त्वाचा सिद्धांत आहे तो आहे ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेअरी। तुम्हाला जर हा कन्सेप्ट कळला ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेअरी तर मला स्वतःला अपेक्षा आहे की तुम्हाला बाकीचे पुढचे कन्सेप्टसुद्धा नक्की कळतील। थोडे इंटरेस्टिंग आहेत, थोडाफार वेळ जास्त लागू शकतो, पण एकदा का कन्सेप्ट कळला तर त्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला जास्त गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही, जास्त अडचणींना सामोरं जावं लागणार नाही, असं माझं पर्सनल मत आहे। चालेल, आता आपण काय करूया, पुढची सेकंड थेअरी शिकूया।
मगाशी आपण पाहितलं ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेरी. आता पुढच्या थेरी सिंपल आहेत, थोड्या छोट्या आहेत, तुम्हाला खूप सहजासहजी कळणाऱ्या आहेत. सध्या आपण क्लासिकल ट्रेड थेरीज, बरोबर आहे, म्हणजे काय तार्किक आपण थेरी शिकत आहोत. आता इथं आपण पाहूया तुलनाजन्य खर्च सिद्धांत, म्हणजेच काय कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थेरी. परत पहा, आता याची मी तुम्हाला काय करतो थोडक्यात एक अगोदर समजावून सांगतो. तुम्ही पीपीटीकडे पाहू नका, अगोदर मी काय सांगतो तिकडे लक्ष द्या. आता बऱ्याचदा काय होऊ शकतं, एखाद्या देशाला एकाच वेळी दोन वस्तूंमध्ये ॲडव्हान्टेज असू शकतो. बरोबर, एखाद्या देशाला एकाच वेळी दोन वस्तूंमध्ये ॲडव्हान्टेज असू शकतो, असं होऊ शकतं ना. फॉर एक्झाम्पल अमेरिकेचा जर तुम्ही विचार केला तर अमेरिकेला सायमल्टेनियसली खूप सर्व वस्तू आणि सेवांमध्ये ॲडव्हान्टेज आहे. मग तुलनाजन्य खर्च सिद्धांत काय म्हणतो, तो म्हणतो की तुम्ही रिलेटिव्ह ॲडव्हान्टेजचा विचार करावा. म्हणजे एकाच वेळी दोन वस्तू बनवत असताना तुम्हाला दुसऱ्या देशाच्या तुलनेमध्ये तुम्हाला एकट्याला त्या दोन्ही वस्तूंमध्ये जरी ॲडव्हान्टेज असला तर या दोन वस्तूंपैकी तुम्हाला जास्त कमाई कोणती वस्तू करून देणार आहे, या दोन वस्तूंपैकी कोणत्या वस्तूची उत्पादकता जास्त आहे, या दोन वस्तूंपैकी कोणत्या वस्तूची मार्केटेबिलिटी जास्त आहे, या दोन वस्तूंपैकी कोणती वस्तू तुम्हाला जास्त कमाई करून देते, तुम्ही त्या वस्तूवर फोकस करावा. आणि दुसरी वस्तू ज्यामध्ये तुम्हाला जरी ॲडव्हान्टेज असला तरी तुम्ही ती वस्तू त्या ठिकाणावरनं स्वतः न बनवता ही वस्तू बाहेरच्या देशामध्ये तुम्ही आयात करावी, यावर तुम्ही फोकस करावा. मी एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. पहा, सध्या तुमच्या लक्षात येत असेल की भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये BPO नाव माहिती आहे, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. आणखीन एक एक्झाम्पल आहे KPO, नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. किंवा आणखीन एक नाव आहे ज्याला आपण म्हणतो LPO म्हणजे काय, लिगल प्रोसेस आउटसोर्सिंग. हे सर्व प्रकार सुरू असतात. आता इथं काय पहा, मी मागं पण एकदा एक्झाम्पल देताना सांगितलं होतं की कोणत्याही सर्व्हिस सेक्टरमध्ये तुमची जी फीडबॅक मेकॅनिझम आहे, तुम्ही कशा प्रकारचे सर्व्हिस प्रोव्हाइड करता यावर गोष्टी ठरतात. माझं नेटफ्लिक्सचं अकाउंट आहे, बरोबर. नेटफ्लिक्स बघत बसलो होतो, चांगला 3 इडियट्स जो मूवी येतो नेटफ्लिक्सवर लावला होता, टीव्हीवर येतो पण नेटफ्लिक्सवर लावून मी घरी बघत बसलो होतो. हे पाहत असताना अचानकच त्या ठिकाणी काय झालं, ते एरर आलं. मग मी म्हणलं की अरे एरर आलं तर आपण काय करूया, त्यांना विचारा. 2दा-3दा ट्राय केलं, ॲप इन्स्टॉल केलं, परत अनइन्स्टॉल केलं, ब्रॉडबँड कनेक्शन चेक केलं, सगळं झालं. आणि सगळं झाल्यानंतर मग मी काय केलं, मी नेटफ्लिक्स बघितलं. मग मी चला आपण कस्टमर केअरला ट्राय करू, कारण मूडमध्ये आलो होतो, सगळे बघणं सुरू होतं, सगळे फॅमिली बसली होती. मी 9:30चा वेळ असेल, 9:30च्या वेळेला नेटफ्लिक्सला कॉल केला. तर तो कॉल ते इंटरकॉमवरनं तो कॉल त्यांच्या कस्टमर केअर सर्व्हिसला गेला. त्यांच्या कस्टमर केअर सर्व्हिसनं नाव विचारलं, ईमेल ID विचारला, फोन नंबर विचारला, कंट्री विचारली आणि म्हणले की काय अडचण आहे. मी त्यांना सांगितलं अशी अडचण आहे. तर त्या काय म्हणल्या की अर्धा मिनिट वेळ द्या, आपल्यासारखं नाही. तुम्ही खूपदा बघा, तुम्ही मोबाईल कंपन्यांना फोन केल्यानंतर या मोबाईल कंपन्या तुमचा फोन उचलला तास 2-2 तास लावतात. आणि त्यापेक्षा वाईट गोष्ट आहे पोस्टपेड कनेक्शन्स. पोस्टपेड कनेक्शन्स आर मेंटल टॉर्चर. तुम्ही एकदा घेतलं की ते परत बंद करत नाहीत. ही लुटालुटे. भारतामधील पोस्टपेड कनेक्शन्स आर अ काइंड ऑफ रॉबरी. तर ठीक आहे, आपण नेटफ्लिक्सकडे येऊया. नेटफ्लिक्सला मी कॉल केला, त्यांना कॉल केला, त्या म्हणले एक अर्धा मिनिट वेळ द्या. त्यांनी काहीतरी प्रॉब्लेम झाला, तो सॉर्ट आउट केला. अर्ध्या मिनिटात त्यांनी लगेच माझा कॉल रिसीव्ह केला. अर्धा मिनिटसुद्धा नाही, हार्डली 15 to 20 सेकंड्स. मग त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग असेल किंवा काय असेल, वॉट एव्हर इट मे बी, 15 ते 20 सेकंदांमध्ये त्यांनी माझा कॉल परत कॉल बॅक केला. त्या म्हणले सर तुमची TV बंद करून परत एकदा चालू करा, तुमचं नेटफ्लिक्स सुरू झालं असेल. आणि माझ्या आश्चर्यासाठी मी TV बंद करून परत एकदा सुरू केला आणि नेटफ्लिक्सचं कनेक्शन पूर्ववत झालं होतं. त्यांचा ईमेल आला, झालेल्या इन्कन्व्हिनियन्ससाठी सॉरी आहोत. मेसेज आला, झालेल्या अडचणीसाठी आम्ही सॉरी आहोत. आलं लक्षात? म्हणजे माणूस त्या ठिकाणी पैसे खर्च करताना वेन यू गेट व्हॅल्यू फॉर मनी तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली ते त्या ठिकाणी घेता. का? यामागचं कारण आहे की तुम्ही प्रोव्हाइड केलेली सर्व्हिस. मग सेम एक्झाम्पल आहे, अमेरिका ह्या सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं, पण अमेरिकेमध्ये लोकांच्या राहणीमानाचा दर्जा एवढा जास्त आहे की अमेरिकेतील लोक इंग्लिश फ्लुएंट बोलू शकतात, अमेरिकेतील लोक एक्सपर्ट आहेत, मॅच्युअर आहेत. तरीही अमेरिकेने या प्रकारच्या सर्व्हिस सेंटर्स हे भारत असेल, चीन असेल, ब्राझील असेल, इंडोनेशिया असेल, दक्षिण आफ्रिका असेल, व्हिएतनाम असेल, बांगलादेश असेल, यांना का शिफ्ट केलं? कारण जर अमेरिकेला
त्यांच्या देशामधील अमेरिकन व्यापाऱ्याला त्यांच्या देशामधीलच व्यक्तीला जर त्या ठिकाणी कस्टमर केअरच्या सपोर्टसाठी बसवायचं असेल तर अमेरिकेमध्ये त्याला त्या व्यक्तीला किती रुपये द्यावे लागतील? मिनिमम लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये महिना पगार द्यावी लागेल, जे आपल्या इथं कितीमध्ये होतं? आपल्या इथं हे महिना 12,000 रुपयामध्ये कोणीही कस्टमर केअर सर्व्हिसला मिळून जातं, बरोबर आहे. म्हणजे अमेरिकेला त्या नेटफ्लिक्सची सर्व्हिस देण्यामध्ये सुद्धा ॲडव्हान्टेज आहे आणि सोबतच अमेरिकेला त्या ठिकाणी त्याच्याशी रिलेटेड कस्टमर केअर सर्व्हिस देण्यामध्ये सुद्धा ॲडव्हान्टेज आहे. दोन्ही गोष्टी ते चांगल्या पद्धतीनं बनवू शकतं. मात्र या ठिकाणी त्या ठिकाणी 2 लाख रुपये द्यायचे का भारतामधनंही कस्टमर केअरची सर्व्हिस घेऊन भारतात 12,000 रुपये द्यायचे आणि जवळपास आपले कितीतरी 20 पट पैसे वाचवायचे, हे तुम्ही ठरवायचं असतं. याला आपण कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थिअरी असं म्हणतो. आलं लक्षात? ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थिअरी, कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थिअरी. कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थिअरी सरळ सरळ म्हणते की एखाद्या देशाला एकाच वेळी दोनही वस्तू बनविताना त्यामध्ये ॲडव्हान्टेज असू शकतं, मात्र दोन्हीमध्ये जरी ॲडव्हान्टेज असलं तरी या देशाने दोन्ही गोष्टींमध्ये एक्सपर्टीज मिळविण्याचा प्रयत्न करता कामा नये. ज्या वस्तूमध्ये यांना प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे, कमाई जास्त आहे, खर्च कमी येऊ शकतो आणि त्यांना वेळ जास्त मिळू शकतो, यांनी त्या वस्तूवर फोकस करावं. आणि ज्या वस्तूमध्ये ॲडव्हान्टेज आहे मात्र ती वस्तू बनविताना खर्च येऊ शकतो, वेळ लागू शकतो, ही दुसरी वस्तू बनविण्याचा वेळ कॉम्प्रोमाइज होऊ शकतो, तेव्हा दुसरी वस्तू त्यांनी दुसऱ्या कोणाकडनं तरी घ्यावी आणि त्यांनी ज्या वस्तूमध्ये खूप चांगला ॲडव्हान्टेज आहे त्या वस्तूवर फोकस करावं. ही कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थिअरी आहे. 2 वस्तूमध्ये ॲडव्हान्टेज आहे मात्र दोन्ही वस्तूंवर फोकस न करता ज्या वस्तूमध्ये जास्त ॲडव्हान्टेज आहे त्या वस्तूवर फोकस करावा, याला म्हणायचं कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थिअरी. एखादा देश दोन्ही वस्तूंमध्ये जास्त ॲडव्हान्टेज असू शकतो मात्र दुसऱ्याला काहीच नसला तरी सुद्धा या देशाने काय करावं? ज्यामध्ये कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज जास्त आहे त्यावर फोकस करावा. पहा, कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थिअरी जी आहे ही इथं लक्षात ठेवा, इंग्लिश इकॉनॉमिस्ट डेव्हिड रिकार्डो यांनी 1817 मध्ये मांडली आहे. लक्षात ठेवा, इंग्लिश इकॉनॉमिस्ट डेव्हिड रिकार्डो. ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थिअरी कोणी मांडलेली आहे? ॲडम स्मिथ यांनी मांडली आहे. द वेल्थ ऑफ नेशन अँड एन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन. तर इथं आहे डेव्हिड रिकार्डो, इंग्लिश इकॉनॉमिस्ट आहेत 1817 मध्ये. यांचं काय म्हणणं आहे इथं लक्षात ठेवा, जे मी आता तुम्हाला थिअरीमध्ये सांगितलं, एखाद्या देशाला दोन्ही वस्तूंमध्ये ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज असू शकतो तरीही ट्रेड होऊ शकतो, स्पेशलायझेशन होऊ शकतं. ट्रेड का होऊ शकतो? त्याने ज्यामध्ये जास्त ॲडव्हान्टेज आहे त्यावर फोकस करावं. इथं लक्षात घ्या, इथं कोणत्या वस्तूंमध्ये व्यापार करावा, कोणत्या वस्तूमध्ये स्पेशलायझेशन करावं आणि कोणती वस्तू बाहेरच्या देशाकडनं विकत घ्यावी, हे खूप बारीक, खूप सूक्ष्म फरकांवरती अवलंबून असतं. ते कशावरती असतं? रिलेटिव्ह प्रोडक्टिव्हिटी आणि ॲब्सोल्यूट प्रोडक्टिव्हिटी. रिलेटिव्ह प्रोडक्टिव्हिटी आणि ॲब्सोल्यूट प्रोडक्टिव्हिटी. आता बघा, या ठिकाणी मी काय केलेलं आहे, एक छोटासा एक्झाम्पल दिलेलं आहे. हे तुम्हाला नेटवर एक्झाम्पल मिळून जाईल. तेच मी इथं काय केलं, कॉपी केलेलं आहे. मिरांडा नावाची एक लॉयर आहे. मिरांडा नावाची एक लॉयर आहे, लीगल काउन्सिलर आहे, जी वकिलीचा सल्ला देते. मिरांडा. आता जेव्हा ही लॉयर वकिलीचा सल्ला देत असते त्यावेळेस या मिरांडाची एका तासाची फीस आहे $500 पर आवर. किती फीस आहे? $500 पर आवर. म्हणजे काय आहे, मिरांडा ही प्रचंड एक्सपर्ट लॉयर आहे आणि प्रचंड एक्सपर्ट लॉयर असल्यामुळे काय होतं की या ठिकाणी मिरांडाला खूप मोठ्या प्रमाणात फीस येते आणि या ठिकाणी फीस मिळत असताना ती एक्सपर्ट असतात, त्याच्याकडे खूप जास्त गर्दी आहे, तेव्हा तिला लोकांना अपॉइंटमेंटसुद्धा देता येत नाही. अशा वेळी मिरांडाची फीस आहे $500 पर आवर. एका तासाची फीस आहे $500 पर आवर. यामध्ये मिरांडाला ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज आहे. यासोबतच मिरांडा ही खूप चांगली टायपिस्ट आहे. ती खूप चांगल्या स्पीडनं टाईप करू शकते, खूप चांगल्या स्पीडनं, बरोबर. इथं लक्ष देऊ नका, मी काय सांगतो ते पहा. मिरांडा खूप चांगली लॉयर आहे, ती खूप चांगला सल्ला देऊ शकते आणि सल्ला देण्यामुळे काय आहे की मिरांडाला लीगल काउन्सिलिंगमध्ये खूप चांगलं एक्सपर्टीज आहे. यामुळे मिरांडाला एका तासाचे वकिली सल्ल्याचे $500 मिळतात. याच मिरांडा काय करते, मिरांडा टायपिंगसुद्धा खूप चांगली करते. मिरांडाला टायपिंगमध्ये सुद्धा ॲडव्हान्टेज आहे. कोणत्याही सर्वसामान्य टायपिस्टपेक्षा जास्त स्पीडनं मिरांडा टायपिंग करू शकते. म्हणजे पहा, वकिली सल्ला देणं, लीगल काउन्सिल देणं आणि टायपिंग करणं या 2 सर्व्हिसेस आहेत आणि या दोनही सर्व्हिसेसमध्ये मिरांडाला ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज आहे.
दोन्हीमध्ये सुद्धा काय आहे, ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज आहे. दोन्हीमध्ये सुद्धा ती खूप चांगल्या पद्धतीने एक्सपर्ट आहे, दोन्हीमध्ये सुद्धा. मग या ठिकाणी मिरांडानं समजा दोन्ही कामं करायचं ठरवलं तर लॉस काय असेल पहा. इथं काय होईल, तिनं कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज चेक करायला हवं. जर तिनं दिवसभर लीगल काउन्सिल केलं, वकिली सल्ला दिला, तर प्रत्येक तासाचे $500 या सोयीनं तिला दिवसाच्या शेवटी 8 तासांचे जवळपास $4000 मिळतील. मात्र मिरांडानं समजा त्याच वेळेस आपण आणखी एक इमॅजिन करूया की मिरांडाच्याच एवढं नाही, पण मिरांडापेक्षा थोडंफार कमी जास्त टायपिंगचा स्पीड असणारा एखादा व्यक्ती तिनं हायर केला, जो फक्त टायपिस्ट आहे, जो वकील नाही, जो ग्रॅज्युएट नाही, काही नाही, फक्त तो काय टायपिस्ट आहे. आणि हा टायपिस्ट काय करतो, एका तासाचे 40 तास चार्ज करतो. हा टायपिस्ट काय करतो, एका तासाचे $40 काय करतो, चार्ज करतो. बरोबर. आता म्हणजे काय होईल, तुम्ही साधा हिशोब लावा. इथं मी तुम्हाला दाखवतो, तुम्हाला एक लक्षात येईल. इथं पहा, समजा मिरांडानं दिवसभर फक्त लीगल काउन्सिल केलं तर $500 पर आवर या सोयीनं मिरांडाची कमाई किती होणार आहे, $4000 होणार आहे. $4000 फक्त लीगल काउन्सिल केलं. मात्र मिरांडानं ठरवलं की नाही, मी काउन्सिलिंग सुद्धा करणार, मी टायपिंग सुद्धा करणार. त्यामुळे केसमध्ये काय होईल, जो काउन्सिलिंग केला गेलाय हा मिरांडाला टाईप करायला 1 तास लागतो. म्हणजे इथं अल्टिमेटली काय होईल, 4 तास मिरांडा काय करेल, टायपिंग करेल, आणि प्लस 4 तास मिरांडा काय करेल, काउन्सिलिंग करेल. पण काउन्सिलिंग टायपिंगचे मी मगाशी सांगितले, एक नोकर किती चार्ज करतो, $40. म्हणजे मला सांगा इफेक्टिव्हली मिरांडाची कमाई किती झाली, 500 गुणिले 4 तास म्हणजे किती झाली, जवळपास $2000. बरोबर आहे. आणि सोबत मिरांडानं किती रुपये सेव्ह केले स्वतः टायपिंग करून, 4 चोक 16, $160 सेव्ह केले. बरोबर आहे. म्हणजे प्लस $160 म्हणजे टोटल किती झाले, $2160 मिरांडाची कमाई झाली. आलं लक्षात. म्हणजे मिरांडानं स्वतः टायपिंग पण केली आणि काउन्सिलिंग पण केली, तर मिरांडाची कमाई सेव्हिंग काउंट केलं तर फक्त $2160 झाली. $2160. वेअर ॲज जर समजा मिरांडानं फक्त लीगल काउन्सिलिंग केली तर मिरांडाची दिवसभराची कमाई आहे $4000. आणि मिरांडानं काय केलं, त्या ठिकाणी टायपिंगचा जो फंक्शन आहे हे समजा त्या व्यक्तीला दिलं की जो म्हणतो की मी फक्त टायपिंग करतो आणि $40 एका तासाचे आकारतो, तर त्या केसमध्ये 8 चोक 32, 4000 मायनस किती झाले, $320. किती उरल, $3680. किती उरल, $3680. बरोबर आहे का. किती उरल, 3680. या केसमध्ये किती कमाई होत होती, 2160. या ठिकाणी किती कमाई होते, 3680. म्हणजे जवळपास $1500 जास्तीची कमाई होतीये. का, कारण मिरांडाने तिला एकटीला दोनही ट्रेडमध्ये ॲडव्हान्टेज जरी असला तरी तिला ज्यामध्ये कंपॅरेटिव्हली जास्त ॲडव्हान्टेज आहे तो ट्रेड तिनं प्रिफर केला. ज्यामध्ये तिला कंपॅरेटिव्हली जास्त ॲडव्हान्टेज आहे तो ट्रेड तिनं प्रिफर केला, आणि ज्यामध्ये तिला कमी ॲडव्हान्टेज आहे ते काम तिनं काय केलं, एका दुसऱ्या नोकराला दिलं $40. आणि हे केल्यानंतर तिला ऑटोमॅटिकली काय झाले, तिचे पैसे वाचले. तिला $460 नेट कमाई झाली. का, कारण या ठिकाणी मात्र एका तासाचे 460 या सोयीने दिवसभरात किती झाले, $3620. हे $3620 ही तिची नेट कमाई झाली. यामुळं नियम काय आहे, एखाद्या देशाला एकाच वेळी दोनही वस्तू आणि सेवांमध्ये ॲडव्हान्टेज असेल, ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज असेल, तरीही या देशाने त्या एकाच वस्तूवरती फोकस न करता या देशाने इतर बाकीच्या घटकांवर सुद्धा फोकस करावं, व ज्यामध्ये कंपॅरेटिव्हली जास्त ॲडव्हान्टेज आहे, रिलेटिव्हली जास्त प्रोडक्टिव्हिटी आहे, रिलेटिव्हली जास्त कमाई आहे, त्यावर फोकस करावा. व ज्यामध्ये कंपॅरेटिव्हली ॲडव्हान्टेज कमी आहे, कंपॅरेटिव्हली कमाई कमी आहे, कंपॅरेटिव्हली प्रोडक्टिव्हिटी कमी आहे, त्यावर फोकस न करता ते काम आउटसोर्स करावं. आउटसोर्सिंगचा हा जमाना आहे. याला कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थिअरी असं म्हणतात. जो कन्सेप्ट कोणी दिलेला आहे, डेव्हिड रिकार्डो यांनी दिलेला, इंग्लिश इकॉनॉमिक्स 1817. पहिली थिअरी आपण पाहितली मर्कंटिलिझम, दुसरी आपण पाहितली ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थिअरी, तिसरी आपण पाहितली कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थिअरी. इथं काय लक्षात ठेवायचंय, इथे लक्षात ठेवायचंय, माहीत असू द्या, दोन्ही कामांमध्ये जरी ॲडव्हान्टेज असलं तरीही ज्यामध्ये जास्त ॲडव्हान्टेज आहे ते काम जास्त फोकस देऊन करावं, रिलेटिव्हली बेटर करावं, हे लक्षात ठेवा. मात्र जगाचा वर्ल्ड ट्रेड हा खूप कॉम्प्लेक्स आहे. हा या थिअरीजनुसार चलत नाही. या थिअरीज थोड्याफार प्रमाणात कुठं ना कुठेतरी लिंक असतात.
याच्या पलीकडे या लिंक नसतात. त्यामुळं फक्त हे लक्षात ठेवा की डेव्हिड रिकार्डो असतील, ॲडम स्मिथ असतील, लिओन्टिफ पॅराडॉक्स असेल, हे सगळ्या लोकांनी काय केले, त्यांच्या सोयीनं हे सर्व सिद्धांत त्यांच्या सोयीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. चालेल. सो दुसरा सिद्धांत झाला. त्यानंतर आपल्या क्लासिकल थिअरीजमधला आणखी एक तिसरा सिद्धांत आपण उद्या पाहूया, जो थोडा इंटरेस्टिंग आहे, जो थोडा महत्त्वाचा आहे आणि अपेक्षा आहे की तुम्हाला हे सर्व कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीनं कळतील. तर उद्या आपण लवकरात लवकर भेटूया लेक्चरसोबत. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.